तर आज दिवसभर तीव्र आंदोलन केल्यानंतर दिपकेंनी धरणं आंदोलन आता सुरू केलेलं आहे। दिल्लीत सीजेपीच्या अभिजित दिपके यांचं धरणं आंदोलन सुरू आहे आणि दिवसभराच्या घडामोडींनंतर दिपकेंचा पुन्हा ठिय्या सुरू झालेला आहे। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय आपण माघार घेणार नाही असं अभिजित दिपके यांनी म्हटलंय। तर दिल्लीच्या आंदोलनामध्ये अभिनेते नसरुद्दीन शाह, अभिनेत्री कुनिका सदानंद देखील सहभागी झालेले आहेत। तर अनेक बॉलिवूडचे सेलिब्रिटीज इथे आलेले आहेत। नसरुद्दीन शाह देखील इथे आलेले आहेत। कनिका सदानंद सुद्धा इथे सामील झाल्या आहेत। दिल्ली पुलिस ने करा है, आज जो स्टूडेंट्स को मारा है, जिस तरीके से स्टूडेंट्स का सर फोड़ा है, वो बहुत ही शर्मनाक है। इसके वजह से पूरी दुनिया में हमारे देश की बदनामी हो रही है। और दिल्ली पुलिस ने ऐसा क्यों करा ये सबको पता है। ऊपर से ऑर्डर आए थे, नरेंद्र मोदी और अमित शाह से ऑर्डर आए थे। दिल्ली पुलिस ने 12 साल की बच्ची का सर फोड़ा है, एक लड़की के छाती पर पैर दिया है दिल्ली पुलिस के मेल ऑफिसर्स ने। जिस 12 साल की बच्ची का सर फोड़ा है वो एक मेल पुलिस ऑफिसर ने फोड़ा है। और इसी के चलते ये देखते हुए बहुत दुख के साथ ये मुझे कहना पड़ रहा है, सोनम सर ने अपना अनशन जारी रखने का घोषणा की है। सोनम सर अगर अपना अनशन जारी रखेंगे तो ये उनकी ज़िंदगी के लिए बहुत बड़ा धोखा है। उनकी लाइफ बहुत ज़्यादा रिस्क में है, क्योंकि सोनम सर की जो बॉडी है, जितनी मेरी उनके मेडिकल डॉक्टर से बात हुई थी, उनके फैमिली मेम्बर से बात हुई थी और जितनी सोनम सर से बात हुई थी, उसके अकॉर्डिंग सोनम सर की जो बॉडी थी वो 20-21 दिन का अनशन झेल सकती थी। एनीथिंग बियॉन्ड दैट इज़ अ सीरियस थ्रेट टू हिज लाइफ। अगर सोनम सर को कुछ भी हो जाता है तो इसके लिए सरकार जिम्मेदार होगी, पुलिस जिम्मेदार होगी, क्योंकि जिस तरह से सरकार और पुलिस ने आज स्टूडेंट्स के साथ व्यवहार करा है, उसी के कारण सोनम सर को अपना अनशन जारी रखना पड़ रहा है। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। संदीप, अभिजित दिपकेंनी आता धरणं आंदोलन दिलेलं आहे, काय अपडेट्स या संदर्भात? अगदी स्नेहा, आज दिवसभरामध्ये जर चित्र पाहिलं, राजधानी दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन यशस्वी केल्याचा दावा तर केलेला आहे। मात्र आता अभिजित दिपके यांनी त्यांचं आमरण उपोषण जे आहे ते सोडलेलं आहे। मात्र धरणे आंदोलन कायम राहणार अशी घोषणा केली आहे। दुसरीकडे सोनम वांगचुक यांना ज्यावेळेला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यावेळेला त्यांचं उपोषण सुटल्याची चर्चा संपूर्ण राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये होती। मात्र काही वेळापूर्वी सोनम वांगचुक यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे की 23वा दिवस आहे आणि मी अजूनही माझं उपोषण जे आहे ते कंटिन्यू करतोय। आणि तिसरी अपडेट अशी आहे की या सगळ्या आंदोलनाची दखल जी आहे ती केंद्र सरकारनं घेतलेली आहे असं म्हणता येईल। कारण अमित शहा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची जवळपास 3.5 तास बैठक संसद भवन परिसरामध्ये झालेली आहे। खरं तर आज राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलेलं होतं, मात्र तरी देखील ही बैठक झाली आहे। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जातो का हे बघणं महत्वाचं आहे। पण साधारणतः राजकीय परिस्थिती पाहिली तर ज्या वेळेला अधिवेशन सुरू असतं त्यावेळेला राजीनामे घेतले जात नाहीत, कारण हे सरकारला एक मोठा सेटबॅक असतो एक प्रकारचा। त्यामुळं त्यांच्या राजीनाम्याबाबत काय नेमकं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली हे अजून समजू शकलेलं नाही। मात्र दुसरीकडे आज अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या, लाठीमार झालेला आहे। त्याच वेळेला आंदोलकांकडून देखील दगडफेक झाली आहे। कॅनॉट प्लेस असेल किंवा जनपथ असेल या भागामध्ये काही गाड्यांवर दगडफेक जी आहे ती देखील झालेली आहे। आणि त्यामुळं हे आंदोलन उद्या देखील आता चालू राहणार हे आता सिद्ध झालेलं आहे। पण महत्वाचं हेच आहे की अभिजित दिपकेंवर अजूनही करडी नजर आहे दिल्ली पोलिसांची आणि पॅरामिलिटरी फोर्सची। तर दुसरीकडे सोनम वांगचुक हे अजूनही रुग्णालयामध्ये आहेत, सफदरजंग रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। नक्कीच धन्यवाद संदीप या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर आजचा दिवस तर अतिशय नाट्यमय होता आणि अनेक घडामोडी आजच्या पूर्ण दिवसात घडलेल्या आहेत। तर आंदोलन आणखी तीव्र झालेलं आहे। दिपके यांनी धरणं आंदोलन केलेलं आहे आणि आता उद्या आणखी काय घडामोडी घडतायत याकडे लक्ष आहे।